रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण बाहेर पडावे. रुपालीताई, आपण सुरुवात करावी. हो, नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरगड नगर दासबोध विवेचन समूहावर या 7व्या आवर्तनात आज आपल्याला एक छान संधी मिळालेली आहे. मी प्रथम सर्वांना अधिक मासानिमित्त शुभेच्छा देते. आणि यावर्षीचा अधिक मास अधिक विशेषानं आलेला आहे. आणि आम्हाला एक चांगली संधी मिळालेली होती की पंढरपूरला जी भागवत कथा झाली आणि त्यानिमित्तानं आम्हाला तिथं 7 दिवस या क्षेत्र पंढरपुरामध्ये राहायला मिळालं. त्याचा एक अनुभव घेता आला. कारण पंढरपूर किंवा पंढरी क्षेत्र हे वैकुंठ नगरी म्हटलेलं आहे आणि त्याचा अनुभव हा प्रत्येकानं घ्यावा. तिचं महात्म्य इतकं सांगितलेलं आहे की एक पंढरपूरचं पांडुरंग महात्म्य नावाचा ग्रंथ आहे संस्कृतमध्ये. आणि त्याच्या आधारे किंवा जे काही मला समजलं आहे त्या आधारे मी आणि मुख्य म्हणजे मला भोंग काकांनी संधी दिली की मी रामायणाची तयारी सातारला केलेली होती. सगळे ग्रंथ आणि हे तिथे नोट्स ठेवलेल्या होत्या आणि योगायोगानं आम्हाला आज इथे संगमनेरला यायला मिळालं, यावं लागलं. म्हणजे तर मग भोंग काका म्हणजे श्रीरामांच्या, श्री विठ्ठलांच्या आणि समर्थांच्या प्रेरणेतनंच बोलत असतात. तर ते म्हणाले की रुपालीताई, कशाला मग तुम्ही आता पंढरपूरच्या महात्म्यावरच बोला किंवा पांडुरंगाच्या महात्म्यावरच बोला. आणि म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. मला खरं तर काहीच तशी तयारीला वेळ मिळाली नाही, पण जो तिथे अनुभव घेतला त्याच्या अनुभवाच्या आधारे मला जे काही बोलता येईल ते मी बोलणार आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, गगननिहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरं खंजनेत्रं, सदयधवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामी. आज रविवार पांडुरंगाचं आपण स्मरण करतोय. अधिक मासानिमित्त तीर्थक्षेत्री जावं, भरपूर दान करावं, भगवंताच्या स्मरणात चिंतनात राहावं. आणि ह्या सगळा अनुभव आम्हाला घ्यायला मिळाला 7 दिवस. काल महाराजांचं, मुकुंद काकांचं, पूजनीय मुकुंद काकांचं काल्याचं कीर्तन चालू असतानाच आम्ही निघालो, कारण म्हणलं इथे अंधाराच्या आत पोहोचलं पाहिजे. आता सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूर हे क्षेत्र का महत्त्वाचं आहे की आपण सगळेजण दिंड्या आता दरवर्षी जात असतात. आपल्यापैकी बहुतेकांनी त्याचा अनुभव घेतलेला असेल. पण पंढरीच म्हणजे काय म्हणूया आपण, पांडुरंगाचं वर्णन करणारी अनेक गीतं आहेत, अनेक स्तोत्र आहेत. संस्कृतमधलं मात्र शंकराचार्यांनी रचलेले जे स्तोत्र आहे त्याच्यापासून मी सुरुवात करते आणि बाकी आपल्याला जो काही अधिक हे सांगता येईल तो सांगण्याचा प्रयत्न करते. हे जे पंढरपूर क्षेत्र आहे त्याला शंकराचार्यांनी महायोगपीठ असं म्हटलेलं आहे. तर महायोगपीठ का म्हटलं तेही आपण स्तोत्र ऐकत आणि त्याचा अभ्यास करत समजून घेऊयात. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. या पांडुरंगाला, पंढरीनाथाला प्रथम वंदन करूया. त्यांचे सगळे सगळी संत नामावळी म्हणूया की मांदियाळी ही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यात काही भेदच नव्हता.
असे ज्ञानेश्वरांपासून आपल्या समर्थ सद्गुरूंपर्यंत ज्यांनी सगळ्यांनी या पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे, त्या सर्व संतांच्या मांदियाळीला आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आणि ज्या समर्थांनी रामरायाला आणि विठुरायाला एकच मानलेला आहे, दोघांमधला भेदच ते विसरून गेलेत, असा हा विठुराया आणि रामराया. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना वंदन करून, आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या या चिंतनाला किंवा वर्णाला सुरुवात करते. खरं म्हणजे मला ग्रुपवर सगळे फोटो पाठवायचे होते, पण मग मी ते भूमकाकांच्या याच्यावर पाठवलेत. हे ऐकून झाल्यानंतर जे जाऊन आलेले आहेत त्यांना सगळं माहिती आहे, पण तरीसुद्धा आत्ता नव्यानं काही तिथे बदल झालेले असतात आणि अधिक महिन्यामध्ये नाही प्रत्यक्ष जायला मिळालं, तर निदान या फोटोंच्या निमित्तानं त्या सगळ्या आपल्याला आठवणीला उजाळा मिळेल. तर आता हे पंढरी क्षेत्र कसं आहे, शंकराचार्यांनी फार सुंदर, म्हणजे संस्कृतमध्ये स्तोत्र हे एकमेव स्तोत्र आहे, पण तसंच म्हणजे ज्ञानदेवांनी, तुकारामांनी त्यांची कितीतरी गीतं अभंगामधून रचना केलेली आहे. आत्ता सांगितलं तसं हे तटे भीमरथ्या. आता भीमरथी हा शब्द भागवतामध्ये पण त्याचा उल्लेख आलेला आहे बरं का. म्हणजे भीमा नदीला भीमरथी म्हणतात आणि ज्या सगळ्या नद्यांचं वर्णन केलेलं आहे 5व्या स्कंदामध्ये, त्याच्यात भीमरथीचा पण उल्लेख आहे. पण भीमरथी म्हणजेच ही भीमा नदी. या भीमा नदीच्या काठावर जिथे अनेक लोक, अनेक हमरस्ते किंवा अनेक रस्ते येऊन मिळतात आणि अशा भीमरथ्या, भीमचा अर्थ मोठे आणि रथ्या म्हणजे मार्ग, असाही अर्थ घेतलेला आहे. अशा महायोगपीठ असलेल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये पुंडलिकाला वर देण्यासाठी मोठमोठ्या ऋषीमुनींसह आलेला आनंदरूप हा आणि परब्रह्माचे चिन्ह परब्रह्मलिंगम म्हटलेलं आहे. हा साधा सावळा जरी आपल्याला विठोबा दिसत असला, विठ्ठल दिसत असला, तरीसुद्धा तो परब्रह्म स्वरूप आहे आणि म्हणून त्याला माझा नमस्कार असो किंवा असा हा तो उभा आहे आणि त्याला आपण नमस्कार करूयात. आता विठ्ठलावर रचलं गेलेलं मी सांगितलं तसं हे छान स्तोत्र सगळेजण म्हणतात, भाविक म्हणत असतात आणि संत ज्ञानदेव आणि संत नामदेवांमुळं पंढरपूर क्षेत्र प्रसिद्धीला आलं. जनाबाई त्यांच्यामध्येच आहे आणि त्यांच्या आधीपासून सुद्धा हा युगे 28 आपल्याला माहिती आहे, युगे 28 विटेवरी उभा. तर असा हा त्या अभंगावरून लक्षात येतं की युग या शब्दाचा अर्थ 4 युग तर आहेतच, कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग. तसा अर्थ घेतला तरी चालू शकतो, पण कदाचित ऐतिहासिक दृष्टीनं अडचण येईल, म्हणून युगचा अर्थ पुढची पिढी असं घेतला तरी चालेल. म्हणजे 50 वर्षाची पिढी मानली तरच हे सगळं जुळून येतं आणि स्तोत्राच्या संदर्भात हे इतका फार विचार करायची गरज नाही. आता पंढरपूर हे महायोगपीठ का म्हटले, तर तिथे भक्त आणि भगवंताचा अद्भुत योग आला आहे. कालसुद्धा येताना आम्ही पाहत होतो, म्हणजे ती जी रांग असते दर्शनाची, रात्रभर लोक त्या रांगेमध्ये उभे असतात हो, चरणस्पर्श व्हावा म्हणून, किंवा पहाटेपासून अगदी संध्याकाळपर्यंत इतकी तिथे म्हणजे ओढ असते, सगळं खाणं पिणं देहभान विसरून जात असतात. तर हा पुंडलिकाच्या मुळं हा भगवंत त्या वाळवंटामध्ये आलेला आहे आणि तिथेच तो म्हणजे चिरकाल युग 28 हा उभा आहे. केवळ त्या एका पुंडलिकासाठी नाही, तर पुंडलिकाने नंतर सगळ्यांना म्हटलेलं आहे. आपल्याला ती थोडीशी कथाही माहिती आहे, पण थोडीशी समजून घ्यायची आहे. तर प्रत्येक भक्ताला, येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तू सुखी कर किंवा तू मोक्ष दे असं म्हटलेलं आहे. आणि शरणागतीमध्ये काय असतं की हा मी संपून जातो, आपण अहमला बाजूला करत असतो आणि भगवंताच्या आज्ञेमध्ये वागायचं असतं. त्यामुळं ज्या रूढ उपासना न करता त्याला ईश्वराच्या सगुण दर्शनाचा महायोग आला आणि असं ते पीठ आहे. ते दर्शन स्वतःपुरतं न ठेवता महायोग जिथे आला तिथे येणाऱ्या भक्तांसाठी त्या सगुण रूपानं मूर्तीच्या स्वरूपात राहावं
असा त्यानं वर मागितला पुंडलिकानं. आणि त्यामुळे त्या ठिकाणाला महायोगपीठाचा दर्जा झाला. पुंडलिका तू वरवे केले, भीमा काठी देव आणिले, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. अशी संतांची वचनं मी आज तर नामदेव तुकाराम सगळे वाचत होते. खरं म्हणजे आपल्याला कितीतरी दिवस हे फक्त पुंडलिकाचं किंवा पंढरी रायाचं हे वर्णन, त्यांचे अभंग याच्यात रमता येईल असाही विषय आहे. पण ही संतवचनं ह्या सगळ्या घटनेची साक्ष देतात. आणि आजही पंढरपूर क्षेत्राचं जे महात्म्य आहे ते वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं जीवाचा शिवाशी होणारा जो योग आहे त्याला सहयोग महायोग म्हणतात. आणि हा योग हृदयाकाशात होतो अशी कल्पना करून त्यालाच महायोगपीठे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जीवशिवाच्या अद्वैताच्या विद्येचं हे माहेरघर आहे. अशा दृष्टीनं पंढरपूरला महायोगपीठ म्हणणं योग्य आहे. कारण आजही विद्येची परंपरा अनेक मठांमधून सांभाळली जाते. आता काल आम्ही जेव्हा रिक्षेतून फिरत होतो त्यावेळेला तिथल्या रिक्षेवाल्यांना सांगितलं की इथे 7,000 मठ म्हणा किंवा तीर्थक्षेत्र किंवा हे असे आहेत भगवंताची सगळी क्षेत्र. आणि मला फक्त म्हणाले, ते 38 वर्षाचे होते, ते म्हणाले मला फक्त 500 माहिती झाली. काशीला पण असंच आहे बघा, गुरुचरित्रामध्ये वर्णन की काशीची सुद्धा जी मंदिरं आहेत ही सगळी कुणालाच आज माहिती नाही आहेत. पण देवी भुजंग स्तोत्रामध्ये सुद्धा आचार्यांनी एक असा महायोगपीठाचा उल्लेख केलेला आहे. निगूढे महायोगपीठे निषण्णम असं देवीचं वर्णन केलं आहे की जी गूढ आहे. पण जिथं सगुण रूप प्रगट होतं तिथं सनक नारदादी मुनी नियमानं असायचेच असा भक्तिशास्त्राचा संकेत आहे. आणि तो संकेत इथं आचार्यांनी पाळलेला आहे. इथं प्रत्यक्ष परब्रह्मच पांडुरंगाच्या रूपानं प्रगट झाला आहे. आणि हा विश्वास ते परब्रह्म विटेवरी या संत वचनातून आपल्याला दिसत असतं. आता पांडुरंगाचे पाय झिजले हे सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा तुका म्हणे नाही भोळेपणा विण, जाणीवती तो क्षीण होतं असे. पांडुरंग प्रत्यक्ष परब्रह्मच आहे अशीच दृढ श्रद्धा ही वारकऱ्यांची आहे. नाही आतपर्यंत जायला मिळालं तरीसुद्धा केवळ कलशाचं दर्शन घेऊन सगळे समाधान मानतात. आता खरं पांडुरंग किंवा विठ्ठल हा इतका सावळा आहे, काळा आहे, पण त्याला पांडुरंग का म्हणतात? तर पांडू म्हणजे पांढरा, शुभ्र, पांढरसर, पांढरट किंवा फिकट पांढरा. आणि वास्तविक तो घनश्याम आहे. लावण्यमूर्ती घनश्याम हा रामला तर किंवा विठूने धरी रा वाहिला देव राणाम, तर सगळे मनाच्या श्लोकामध्ये त्यांची वर्णनं आहेतच. तर त्याच्या अंगावर इतके लोक येत असतात. आणि ती जी चंद्रभागेच्या तीरावरची जी सगळी वाळू आहे तर ती पांढरी धूळ बसल्यामुळं जेवढे येतात त्यांच्याबरोबर ती धूळ येत असते, वाऱ्याने येत असते. आणि म्हणून हा कृष्णवर्णी फिकट पांढऱ्या वर्णाचा दिसू लागला आणि त्याला पांडुरंग हे नाव पडलं. मग नंतर तो त्याच नावानं पंढरपुरात पांडुपुरात उभा आहे. पांडुपूर असंही त्याला म्हटलं जातं. आणि हा आनंदाचा कंद आहे, आनंद आहे, हेच त्याचं स्वरूप आहे. आणि तो ब्रह्मरूप आहे. म्हणून पांडुरंगाचं मी भजन करत आहे असं शंकराचार्य म्हणतात. आणि आपणही तसंच करूया. आता खरं ना ते पूर्ण स्तोत्रच म्हणलं तर आपला अर्धा तास जाईल. मी पटकन म्हणून घेते आणि बाकीचंही हे सांगते. तडित्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरन्त्विष्टकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. आता हा घनश्याम मेघश्याम आहे. पण वीज जशी चमकते आणि झळकते तशा ह्या पांडुरंगाचा पितांबर झळकत आहे. त्याच्या शरीराचा वर्ण हा सूर्यप्रकाशाच्या पार्श्वभूमीवरील घनदाट नीलमेघाप्रमाणे. छान सूर्य उगवल्यानंतर पाठीमागं जसा नीलमेघ असतो तसा आहे. आणि घनश्याम मेघश्याम आहे. आणि लक्ष्मी त्याच्या आश्रयाने राहते. त्यामुळं तो तिच्या रमा मंदिरम असं सारखं म्हणलेलं आहे. सुंदरम चित्प्रकाशम. तिच्या मंदिरामध्ये हा अधिष्ठान रूप आहे. आणि त्याचं सुंदर असं रूप आहे. तर त्याचं स्वरूप श्रेष्ठ आहे. आणि तो समदृष्टी तसं त्याचे पावलं जी आहेत ते दोन्ही सारखी आहेत. आणि विटेवर म्हणून वरम त्विष्टिकायाम वरंतु इष्टिकायाम. इष्टिका म्हणजे वीट, त्याच्यावरील खूप ती इष्टिका कोण झालं काय आहेत
प्रत्येक ह्याच्यावर काय म्हणूया आपण पुराणामध्ये संदर्भ आहेत. असं खरंच म्हणजे पुन्हा माझी परीक्षाच असते की मला इतक्या थोड्या वेळात सगळं सांगता येईल की नाही, शंका आहे. आता त्याने जे कमरेवर हात ठेवले त्याच्यासाठी शंकराचार्य काय म्हणतात, प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितं बहकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपल्याला नेहमीचा अभंग माहिती आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हे सगळे छान इतकी सुंदर आहेत ना अभंग. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तर पांडुरंग जे कमरेवर हात ठेवतो त्याचं शंकराचार्यांनी काय कारण सांगावं हो. तर आपल्याला हे मायाजाळ किंवा हे संसार जाळ जे आहे त्या मायेची प्रत्येकाला भीती वाटते. आणि तुम्ही भिवू नका, ते फक्त त्याचे हात असे असतात बघा, पुढे 4 बोटं आणि पाठीमाग अंगठा. तर कमरे म्हणजे त्याची जी हे आहे ती कमरे एवढीच खोली आहे. आणि ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथा हि भजाम्यहम. जे मला जसे शरण येतात त्यांच्याप्रमाणे मी त्यांचं रक्षण करत असतो. तर हे संसार भय कमी करणारं असं हे आहे. कटावरी ठेवूनी हात जनादावी संकेत भवजलाब्धीचा अंत इतुलाची. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा गाथेमध्ये असं म्हणतात. आणि कमरेवर ठेवलेल्या हातांची बोटं भगवंताच्या नाभीकडे म्हणजे बेंबीकडे वळलेली असतात. आणि त्यावरून वर आलेल्या ब्रह्मदेवाचा सत्यलोक कमरेपासून केवळ 4च बोटे वर आहे. आणि त्याला सुचवायचं आहे की अशा परब्रह्मरूप पांडुरंगाचं मी भजन करतो. आता त्याचे मुकुटमणी वगैरे सुंदर असं वर्णन आहे बघा. स्फुरत कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभमणी विराजमान आहे आणि दोन्ही दंडावर केयूर म्हणजे बाजूबंद शोभत आहेत. आणि लक्ष्मी सतत त्याच्याजवळ राहते आणि पवित्र शांत स्तुती करीत राहावी असा हा भगवंत आहे. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आता शरद ऋतू सगळ्यात श्रेष्ठ आणि स्वच्छ असतो आणि त्यातला चंद्र फार छान असतो म्हणून शरच्चंद्रबिंबाननं, आननं म्हणजे मुख, त्याचं चंद्रप्रकाश आणि चंद्रबिंबासारखं आल्हाददायक असं मुख आहे. प्रसन्न आहे, मंद स्मित करत असतो. त्याच्या मूर्तीकडे जेव्हा पाहतो ना आपण खूप छान वाटतं बघा. आणि कानातील कुंडलांचं तेज त्याच्या नितळ अशा गालावर पडलेलं आहे. जास्वंदीचं फूल काळसर लाल असतं आणि पांडुरंगाचे ओठसुद्धा तसेच आहेत. जपा राग बिंबाधरम, अधर म्हणजे ओष्ठ, त्याचे डोळे कमळाच्या कळीप्रमाणे लांब आहेत आणि आरक्त वर्णन आहे. अशा परब्रह्म पांडुरंगाचं मी भजन करतो. किरीटोज्ज्वलत् सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. त्याच्या मस्तकाचा किरीट मुकुट इतका तेजस्वी आहे की त्याच्या प्रकाशानं सगळ्या दिक प्रदेश सगळ्या दिशा उजळून निघालेल्या आहेत. आणि सर्व देवांनी दिव्य रत्नाच्या फुलांनी त्याची पूजा केलेली आहे. सुरैही अर्चितम दिव्य रत्नही अनर्घैही, मौल्यवान, त्याचं मूल्य करता येत नाही अशी. आणि उभा कसा त्रिभंगाकृती म्हणजे विठ्ठल आणि श्रीकृष्ण यांचं साम्य काय दाखवलेलं आहे तर बाकी सगळं विठ्ठलाच्या मूर्तीत आपण पाहतो, पण त्रिभंगाकृती म्हणजे त्याची मान वाकवलेली असते, हातात बासरी असते आणि एक पाय उचलून दुसरीकडे ठेवलेला असतो आणि कंबर थोडीशी तिरकी असते म्हणून
त्रिंगाकृती म्हणजे 3 ठिकाणी ती थोडी वाकलेली असते आणि गळ्यात तुळशीच्या माळा शोभत असतात. अशा पांडुरंगाची मी जय करतो. विभुं वेणुनादरंतनुरतं स्यं लीलया गोपवेशं दधानं गवामृदकानंदतंचारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हा ब्रह्म विभू म्हणजे सर्व व्यापक आहे. आणि वेणुनाद श्रीकृष्णाच्या रूपात तो जेव्हा वेणूचा बासरीचा पावा वाजवत वृंदावनात विहार करायचा तेव्हा त्याचा अंत लागायचंच नाही. हे किती श्रीकृष्णाच्या कथा आहेत मस्त. आणि तसंच या विठुरायानं सुद्धा काय केले तर आता सगळं जे अध्यास वगैरे सगळ्यांचं जो अज्ञान आहे ते दूर करणार आहे आणि म्हणून निर्गुणातून सगुणाचा आपल्याला अभ्यास आनंद घेण्यासाठी हा सगुणाच्या रूपात आपल्या पुढे आलेला आहे. घट्ट तुपाची जर भूल केली तिला आकार असो, पण तू मात्र स्वभावानं पातळ असल्यामुळं तू मूळचा निराकार आहेस, पण जगत रूपानं किंवा कृष्ण रूपानं साकार झालेला आहेस. तू ज्या ठिकाणी गायी वळतोस त्या गायींनाही त्याच्या सहवासात आनंद देतोस आणि इतर गोकुळवासी गोपींना पण सुहास्य वदन श्रीकृष्णाच्या सहवासात आनंद मिळतो. त्यात काय आश्चर्य. पण असा हा परब्रह्मरूप पांडुरंग मी भजतो. अजं रुक्मिणी प्राणसंजीवनंतं परंधाम कैवल्यमेकंतुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. खरा हा अज आहे, त्याला जन्म नाही. नंतर गीतेमध्ये अजोपिसन अव्ययात्मा म्हटले तसा आहे तो. तरीसुद्धा आपल्या मायेच्या शक्तीचा एक भाग असलेल्या प्रकृतीचा स्वीकार करून तो सगळ्या लीला करत असतो आणि त्याचं जसंच्या तसं हे रूप आपण स्वीकारलं पाहिजेल आहे. सगळ्या जागृत वगैरे ज्या आपल्या 3 अवस्था आहेत त्याचा तो साक्षी आहे. म्हणजे इथं ह्या शेवटच्या श्लोकामध्ये त्याचं सगळं निर्गुण निराकार रूपाचंही वर्णन केलेलं आहे आणि म्हणून त्याचं आपण भजन करूया. स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. जो पुण्यदायक असेल आणि या स्तोत्राचं एकचित्तानं भावपूर्ण अंतःकरणानं नियमितपणे पठण करील तर तो विष्णू लोकाला जाईल. हरिरालयम हरेचं आलय, हरीचं जे आलय आहे विष्णू लोक आहे तिथे जाऊन आपल्याला जीवनमुक्ती मिळेल असं शंकराचार्य म्हटलेले आहेत. कुठून सुरुवात करावी हे मला लक्षात येत नव्हतं आणि आपल्याला माहिती आहे की पंढरपूरचा उल्लेख दक्षिण भारताची काशी म्हणून केला जातो. हे क्षेत्र भीमा नदीकाठी असलेलं आहे आणि भीमा नदीला चंद्रभागा असं म्हणतात. शापित इंद्रानं इथं तीर्थस्नान केल्यानंतर त्याची शापापासून मुक्ती झाली आणि इथे ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली. इतक्या प्रत्येक ह्याच्यावर कथा छान आहेत म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. आणि पंढरपूरला भागवत धर्माचं आद्यपीठ असंही म्हटलं जातं. आता याचंच जे सगळं वर्णन आहे किंवा महात्म्य आहे हे स्कंदपुराणात पण आढळतं आणि भागवत धर्माचं आद्यपीठ आहे असं म्हटलं जातं. पांडुरंगाला भक्तांनी पंढरीनाथ, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठू माऊली सगळ्या दिंड्या जात असतात. तिथे सगळे जेव्हा ह्याला असतात विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची किंवा विठ्ठल 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 सारखा गजर त्या ठिकाणी होत असतो. आत्ता सांगितलं तसं भीमरथी आणि चंद्रभागा या 2 शब्दांचा उल्लेख केलेला आहे. तर महाभारताच्या पर्वात 9व्या अध्यायामध्ये चंद्रभागा नदीचा उल्लेख आलेला आहे. शालिवाहनानं या तीर्थक्षेत्राला इसवी सन 83 पंढरपूर हे नाव दिलेलं आहे असाही संदर्भ सापडतो. आणि राष्ट्रकूट घराण्यातील अविधेय या राजानं इसवी सन 516च्या सुमाराला खोदलेल्या ताम्रपटावरही पांडुरंग पल्ली अशी नाव आहेत बरं का सगळी, या नावाचा उल्लेख आहे. आणि 7व्या शतकामध्ये आद्य शंकराचार्यांनी मी आत्ता सांगितलं तसं पांडुरंगाष्टक लिहिलेलं आहे आणि याला महायोगपीठ म्हटलेलं आहे. तर ह्या आनंद रामायणात मी तोही पाहणार होते संदर्भ खरं आणि पद्मपुराणात हे दोन्ही ठिकाणी या तीर्थक्षेत्राचे हे आढळतात.
संदर्भ आढळतात. आणि विठ्ठल मंदिराची निर्मिती ही शके 1111मध्ये झाली आहे असं पुरातत्व संशोधक तुळपुळे यांनी म्हटलेलं आहे. आता संत ज्ञानेश्वरांच्या काळात ही पंढरपूरची ख्याती जास्त झाली आणि त्याचा विस्तार जो आहे तो 1225मध्ये जास्त झालेला आहे. 12व्या आणि 13व्या शतकात परकीय मुस्लिमांचे हल्ले झाले, महाराष्ट्रांची राजकीय परिस्थिती बदलली आणि मराठी भाषा, धर्म, संस्कृती याच्यावर आक्रमण होत होती आणि त्यामुळे संतांनी हा भागवत धर्म टिकवून ठेवला. बघा 1695च्या सुमारास पण औरंगजेबानं दक्षिणेवर स्वारी केली आणि पंढरपूर जवळच्या ब्रह्मपुरी येथे त्याची छावणी होती. तो मूर्तिभंजक असल्यामुळं पंढरपुरातील भक्तांनी किंवा सेवाधाऱ्यांनी ती पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली अशी पण आख्यायिका आहे. मागे माहिती आहे की तिकडे कर्नाटकात पण हे मंदिर आहे आणि पुन्हा ती मूर्ती इकडं आणलेली आहे. तर विठ्ठल नामाची महती आपल्याला आज पाहायचं आहे. विठ्ठल शब्दाच्या उत्पत्तीचा पण अनेकांनी वेगवेगळा अभ्यास केलेला आहे. विठ्ठल हा विष्णू या शब्दाचाच अपभ्रंश मानला जातो किंवा कानडी भाषेत विठ्ठरस किंवा विठ्ठ हे शब्द विष्णू या शब्दाचीच व्युत्पत्ती सांगतात आणि विठोबा या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती असाही घेतला जातो. वी याचा अर्थ गरुड आणि ठोबा म्हणजे आसन, गरुडाचं आसन असाही होतो, म्हणजे ज्याचं आसन गरुड आहे असा तो विष्णू. आता विठ्ठलाची मूर्ती कशी आहे आपल्याला सगळे माहिती आहे. त्याची 3.5 फूट उंची आहे, विटेवर तो उभा आहे. तर जे मी काय म्हटलं सगळं त्याचं जे चरित्र आहे म्हणूया किंवा त्याची जी वर्णनं आहेत ती थोडक्यात सांगण्याचा आता प्रयत्न करते. आत्ता सांगितलं तसं या पंढरपूर क्षेत्राला म्हणजे याचा ग्रंथ लिहिणारे जे एक श्रीधर स्वामी आपले जे समर्थांचे ते नाही आहेत बरं का, तर त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. सगळ्या वंदन करतात ते आणि ते सांगतात की हे श्रीधर स्वामी म्हणतात की त्यांचे वडील ब्रह्मानंद आणि हे पांडुरंग महात्म्य हे पद्मपुराणात आलेलं आहे. तर त्यांनी त्याचा सगळ्याचा उल्लेख केलेला आहे आणि सगळ्याच पुराणांमध्ये शंकर पार्वती संवादातून सगळी माहिती मिळते. तर शंकर पार्वतीला सांगतात की अगं भवानी, या महाविष्णूचे मी ध्यान करत होतो आणि त्यामुळं त्याचं जे सगळं मला ज्ञान झालेलं आहे हे मी तुला सांगतो. भगवान विष्णूचं दर्शन घेण्यासाठी एकदा शची वैकुंठात गेली होती बरं का. त्याचे थोडेसे असे किस्से काही सांगते मी तुम्हाला. आणि तिच्या मनात आलं की श्रीहरींच्या मांडीवर बसायला आपल्याला मिळावं. फार गंमतशीर असा हा किस्सा आहे. आता तिच्या मनात आलं आणि हरींनी ते आदिनारायणांनी ते ओळखलं. तर आदिनारायणसुद्धा म्हणतात की असं जर झालं, म्हणजे ती म्हणते की मला जर तुमच्या मांडीवर बसायला मिळालं तर मी भाग्यवान ठरवेन. आणि तिच्या मनातला भाव नारायणांनी ओळखला आणि ते म्हणतात अगं शची, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी तू आधी तपश्चर्या केली पाहिजेस आणि हिमालय पर्वतावर तू 60,000 वर्ष तप कर. मग मी गोकुळात कृष्ण अवतार धारण करीन आणि तिथं माझ्या अनेक लीला करीन. त्यावेळेला तू राधा होऊन प्रगट हो. म्हणजे राधा राधा राधाजी सारखी आपण ऐकत असतो, पण हा संदर्भ मात्र मला माझ्या हा नवा होता. आणि मग नंतर मी कंसवधासाठी जाईन. मी तुझा जेव्हा नंतर आधी स्वीकार करीन आणि मग कंसाच्या वधाला जाईन. म्हणून आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून राधाकृष्णाचं आपल्याला अलौकिक असं प्रेम हे पाहायला मिळतं. मग त्या शचीनं हिमालयात जाऊन कठोर परिश्रम काय म्हणू तपश्चर्या केली आणि ती गोकुळात राधा म्हणून प्रगट झाली. तिथं कुंजवनात तिला श्रीकृष्ण सहवासाचं सुख मिळालेलं आहे. आणि श्रीकृष्ण जेव्हा मथुरेला गेला त्यावेळेला श्रीकृष्णाचा विरह झाला आणि ते तिला सहन झालं नाही बरं का. म्हणून ती गुप्त होऊन पुन्हा हिमालयात गेली आणि तिथे पुन्हा तप करून द्वारकेत प्रगट झाली असा त्यांनी हे दिलेलं आहे. आणि राधेनं श्रीकृष्णाला पूर्वी दिलेल्या वराची आठवण करून दिली आणि श्रीकृष्णानं राधेला आलिंगन देऊन तिला आपल्या मांडीवर घेतलं. पण आता मला सांगा ती राधा कोण कुठली हे त्या रुक्मिणीला काय माहिती. आणि म्हणून रुक्मिणीला त्याचा अतिशय राग आला आणि त्या रागाच्या भरात रुक्मिणी त्या क्षणी बाहेर पडली
आणि जाता जाता म्हणाली की श्रीकृष्णा, मी तुझं तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही. आणि म्हणून ती दिंडी ह्याच्यात दक्षिणेमध्ये, म्हणजे जिथं आत्ता आपण पंढरपूर म्हणतोय तिथं दिंडीर वन असं म्हणत होते. आणि त्या दिंडीर वनामध्ये ती आली आणि तिथे एकांत स्थान पाहून तिनं कठोर तपश्चर्या तिथं सुरू केलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की गोदावरीच्या तीरेला उत्तरेला अनेक तीर्थ आहेत, दक्षिणेला आहेत, दक्षिणेचं कोल्हापूर वगैरे आहे आणि तेही काशीपेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. तिथं एक रात्र वास्तव्य केलं तर मनुष्याचा उद्धार होतो. आणि पूर्वेला 12 गावं कृष्णा तीर आहे आणि त्याला सूर्यालय क्षेत्र तर 7,000 आहेत तुम्हाला सांगतो. इथं महत्त्वाची 3 आता मी सांगणार आहे की सूर्यालय क्षेत्र म्हणतात. त्याच्या उत्तरेला 12 योजने दिंडीरव नावाचं मोठं अरण्य आहे आणि तिथं लोहदंड नावाचे तीर्थक्षेत्र आहे. ते दिंडीरवन म्हणजेच पंढरपूर आहे. आणि तिथं कृष्णावर रुसलेली रुक्मिणी तप करते. रुक्मिणी ही का वेगळी असते बाजूला आणि हा विठ्ठल वेगळा का असतो याचं आपल्याला इथे कारण कळतं. आता रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्यावर श्रीकृष्ण अगदी कासावीस झाला आणि तिला सगळीकडे शोधू लागला. फिरत 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 गोकुळात आला. त्यानं बालवेश धारण केला. आपल्याबरोबर सगळ्या गायी गोपी यांना घेऊन तो फिरत येतो, संन्याशाचं रूप घेतो. आणि मग दिंडीर वनात आल्यानंतर रुक्मिणी तिथं तप करत असते. तो तिच्याशी इतका लाघवीपणे प्रेमळपणानं म्हणतो की अगं रुक्मिणी, अगं माझ्या प्रिये, मला तुझ्याशिवाय प्राणप्रिय, मला तुझ्याशिवाय करमत नाही आहे, म्हणून मी तुला शोधत इथे आलो आहे आणि एक एक क्षण मी युगासारखा मला वाटत आहे. तर तू इथं या अरण्यात कशासाठी आलेस? आता ती रुक्मिणी पण गंमत करते. कालच आम्ही तिथं रुक्मिणी विवाह इतका छान अनुभवला आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रसंग ऐकल्यानंतर मला हीच का ती रुक्मिणी असं वाटायला लागली की जिनं श्रीकृष्णाला प्रेमपत्र पाठवलेलं असतं आणि त्यांचा विवाह घडून आलेला असतो. तर श्रीकृष्णाची गंमत करावी म्हणून रुक्मिणी म्हणते, तू कोण रे? चोरासारखं इथे कशाला आलायस? आणि मी एक परस्त्री असताना तू मला प्रिय म्हणून काय हाक मारतोस? म्हणजे तुला असं बाहेरचंच जास्त प्रेम, म्हणजे बाह्य ख्याली असं म्हणतो शब्द तसा, तर तसं करताना तुला लाज वाटत नाही का, भीती वाटत नाही का? आणि मग श्रीकृष्णाला या सगळ्या बोलण्याचं हसू येतं आणि तो म्हणतो की तू अगदी सत्य बोलतीयस. माझं वागणं विपरीत असतं पण मला कळीकाळाची भीती नाही आहे. उलट काळ मला घाबरतो आणि माझ्या आज्ञेत राहतोस. पुन्हा रुक्मिणी म्हणते, तू आहेस तरी कोण? देवादिदेव विष्णू, ब्रह्मा की शंकर, का शचीवर इंद्र आहेस? असं तो विचारतो. आणि असं बोलल्यावर श्रीकृष्ण तिच्या मुखाकडं एकटक पाहत पाहत उभा राहतो. तो समचरण का आहे याचं उत्तर इथं त्यांनी दिलेलं आहे बरं का. ते असं म्हणतात की घनश्याम श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून नासाग्र दृष्टी ठेवून उभा राहिला. तो आजही तसाच उभा आहे आणि रुक्मिणीशी काहीही एक न बोलता चोरट्या नजरेनं तिच्याकडं पाहतो आहे. 28 युग तो भिवरेच्या तीरी उभा आहे आणि रुक्मिणी तप करीत आहे. म्हणून ते श्रीधर स्वामी सांगतात की ते दिंडीरवन का म्हटलं बरं का. त्या दिंडीरवनाचं सुद्धा प्रत्येकाच्या शब्दाचा किंवा प्रत्येक ठिकाणाचा इतका त्यांनी म्हणजे वर्णनं केलेली आहेत की पार्वती सारखी विचारते की मग तो तिथे कोण होतं, दिंडीरवन असं नाव का पडलं, किंवा आत्ता सांगितलं तसं लोहदंड हे नाव का पडलं. तर त्याच्यावर शंकरांनी उत्तर दिलेले आहेत की अगं पार्वती पूर्वी महादैत्य होता आणि तो 14 भुवनांना नकोसं करून टाकत होता आणि तो अत्यंत अक्राळ विक्राळ दैत्य, म्हणजे आता आपल्याला वर्णन सांगायला नको, पण त्याचं नाव दिंडीरव होतं बरं का. आणि त्याला पाहताच भयभीत झालेले सगळे देव पहिले इंद्राकडे जातात आणि इंद्र पुन्हा विष्णूकडे सगळ्या देवांना घेऊन जातो. आणि श्री विष्णूंना वंदन केल्यावर आपल्याला दिंडीरव दैत्याकडून कसा त्रास होतो हे सगळ्यांनी सांगितलं आणि आमचं रक्षण करा. तेव्हा श्रीहरी नेहमीच प्रसन्न होतात आणि म्हणतात की तुम्ही तुमच्या स्वस्थानी जा, तुम्ही तुमचं काम करा, मी मल्लिकार्जुन होऊन किंवा हे नाव धारण करून तुमचं कार्यसिद्धीला जाईन. आणि म्हणून विष्णूंनी पुन्हा मल्लिकार्जुन नाव घेतलेलं आहे. त्या दिंडीरवाला कसं मारायचं किंवा कसं मारलं म्हणून पार्वती विचारते. तर तिथे श्रीचंद्र नावाचा राजा होता आणि तो सत्यवादी सदाचारी होता, धर्मशील होता, तसाच तो अत्यंत पराक्रमी होता. त्यानं हिमालयात दिव्य 1,000 वर्ष देवांची बरं का, आपल्याला जसं ब्रह्मदेवाचं 1 वर्ष किंवा 1 दिवस माहिती आहे तशी दिव्य 1,000 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले
आणि ते म्हणतात तुला काय वर हवा आहे तो माग. तेव्हा तो म्हणतो की मला तुझ्यासारखा किंवा श्री विष्णूसारखा पराक्रमी बुद्धिमान पुत्र दे. आणि शंकरांनी तथास्तु म्हटल्यावर तो म्हणतात की तुला विष्णूसारखा पुत्र होईल आणि तो दिंडीरव महादैत्याचा नाश करेल. मग त्या चंद्रराजाला आनंद झाला, पत्नी गर्भवती राहिली आणि तिला अत्यंत तेजस्वी पुत्र झाला आणि त्याचं नाव मल्लिकार्जुन ठेवलं. आता तो 20 वर्षाचा झाल्यानंतर शिकारीसाठी गेलेला होता. दिंडीरव दैत्याशी त्याला सामना करावा लागला. ते युद्ध 1000 वर्ष चालू होतं. पूर्वी 1000 शिवाय बातच नव्हती. आणि तो दिंडीरव दैत्य हवेत उडी मारून युद्ध करत होता. पण मल्लिकार्जुनसुद्धा आकाशात उडी मारून तसंच त्याच्यावर आघात करू लागला. आणि तिथं काय झालं, तर शंकराच्या वरदानानं अवतीर्ण झालेल्या विश्वरूप मल्लिकार्जुनानं लोहदंड गदा हाती घेतली. लोहदंड म्हणजे जिला दांडा लोखंडाचा होता आणि गदा होती. तर त्या दैत्याच्या मस्तकावर त्याने इतक्या जोरात प्रहार केला की त्या प्रहारानं घायाळ झालेला दिंडीरव दैत्य जमिनीवर कोसळला. आणि त्याच वेळेला त्याच्या मुखातून हरी हरी हा शब्द आला. म्हणजे आपण पुढे जे हरी हरी सगळे म्हणत असतात ते का म्हणायचं हे कळलेलं आहे. आणि त्याच क्षणी मग विष्णू प्रगट झाले आणि त्या दैत्याला त्यांनी दर्शन दिलेलं आहे. म्हणजे जरी तो दैत्य होता तरी त्यानं हरिहरी म्हटल्यामुळं आपल्याला माहिती आहे एकदा शब्द उच्चारला तरीसुद्धा भगवंत प्रसन्न होतो. आणि मग मृत्यूसमयी हरिस्मरण केलं म्हणून मनुष्याचा सर्व पापांचा नाश होतो आणि तो मुक्त होतो. तर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर अंतकाळी जर हरिस्मरण केलं तर अशी मुक्ती मिळते. आणि मग हा विष्णू त्या दिंडीरव दैत्याकडे धावत येतात भगवान विष्णू. आणि मग त्याला आलिंगन देऊन म्हणतात की मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला काही मागायचं असेल तर माग. बघा आत्ता सांगितलं तसं लोहदंड असलेल्या गदेनं त्याला मारलं गेलं आहे म्हणून तो म्हणतो की या लोहदंडामुळे मला मृत्यू आलेला आहे किंवा मी मृत्युमुखी पडलो आहे. तर या क्षेत्राला लोहदंड नाव द्या, नाव मिळावं. आणि मल्लिकार्जुन हा इथला क्षेत्रनायक असावा कारण त्याला त्या मल्लिकार्जुनाचं महत्त्व पटलेलं आहे. आणि त्याच्या दर्शनाने इथले सगळे लोक पापमुक्त व्हावे आणि तिथल्या तीर्थाला सूर्यतीर्थ असंही नाव मिळावं. आणि त्या तीर्थात स्नान करणाऱ्यांना शिवलोक प्राप्ती व्हावी. मला लागलेली गदा इथे पडलेली आहे म्हणून या स्थानाला गदा तीर्थ असं म्हणावं. अहो तीर्थ तर इतके आहेत आणि प्रत्येक तीर्थाचं नावाचं काहीतरी वैशिष्ट्य प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. मग या गदा तीर्थाच्या केवळ स्पर्शानं मनुष्याची सगळी पापं जळून जावीत आणि गदीला जे आलिंगन देतील त्यांना भूतपिशाच बाधा कधीही होणार नाही असा वर दिलेला आहे. आणि ही कथा नारदांनी शेषाला सांगितलेली आहे. आता सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पुंडलिक. खरं बघा ती जेव्हा मालिका चालू होती पुंडलिकाची म्हणजे विठुरायाची, तर त्यावेळेला मला जरा असं वाटलं की यांनी काहीतरी विनाकारणच त्याच्यामध्ये म्हणजे अयोग्य किंवा असं अप्रस्तुत भाग त्या पुंडलिकाच्या बाबतीत घातलेला आहे. आत्ता सांगितलं तसं त्या लोहदंड क्षेत्रात जानुदेव नावाचा ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण मोठा सात्विक होता, धर्मपरायण होता, सत्यवादी होता, पुण्यशील होता आणि तो सदैव भगवंताची आराधना करायचा. आणि त्याची पत्नी होती सत्य. आता त्या दोघांना पुत्र जो झाला त्याचं नाव ठेवले पुंडलिक. थोडक्यात सांगते की पुंडलिक नाव छान आहे. आत्ता त्याला महत्त्व इतकं आहे त्या पुंडलिकाच्या मंदिराला पाहिलं की विठ्ठलाच्या मंदिरात जायला जेवढी गर्दी आहे तेवढीच त्या पुंडलिकाच्या इथे आधी गर्दी असते. आम्हाला दुरून दर्शन घ्यावं लागलं. तर तो जेव्हा 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचं लग्न केलं, त्याचा विवाह केला. आणि खरं पत्नी तशी चांगली होती पण तरीसुद्धा त्या दोघांनीही आईवडिलांना त्रास दिलेला आहे. आईवडिलांनी त्याला खरं खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते काही ऐकलेलं नाही. शिवाय तो वेश्येच्या पण नादी लागलेला होता. आणि जीवापाड ज्यांनी लालन पालन केलं त्या आईला तो पुंडलिक करंटी म्हातारडी म्हणजे वाईट 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 शब्द बोलत होता. आणि त्या बोलण्यानं त्या आईवडिलांना अत्यंत दुःख होत होतं. पण योगायोग असं झालं की सगळेजण काशी यात्रेला जात असतात आणि त्यावेळेला हेही दोघं थकलेले निघालेले आहेत. त्या लोहदंड क्षेत्रात मुक्कामासाठी जेव्हा थांबले होते तेव्हा त्यांच्याबरोबर पुंडलिकाचे आईवडीलही थांबलेले होते. आणि पुंडलिकाला असं वाटतं की म्हणतात अरे येतोस का आमच्याबरोबर काशीला. तो म्हणतो मी नाही येणार, तुम्ही दोघंच जा. आणि म्हणजे आम्हाला थोडा हल्लीच्या भाषेत थोडंसं आम्हाला प्रायव्हसी मिळेल, आम्हाला निवांत मिळेल.
आणि म्हणून ते आईवडील काशी क्षेत्राला गेले. पण ते जेव्हा जायला निघाले तेव्हा पुंडलिकालाही वाटलं आपणही जावं, आणि पत्नीला तो म्हणतो की चल आपण पण काशी क्षेत्राला जाऊ, कारण माझ्याकडे भरपूर धन आहे. आणि मी त्या दोघांनी 2 घोडे घेतले, घोड्यावरून ते चाललेले आहेत. पुंडलिकाला एक कुक्कुटाश्रम, म्हणजे कुक्कुट मुनींचा म्हणून आश्रम लाभलेला आहे, ते आपण मालिकेत ते पाहिलेलं होतं. तर ती पार्वती विचारते हा कुक्कुट कोण आहे, आणि शंकरानं सांगितलं की हा महायोगी ब्राह्मण होता, तो एकमुखी ब्रह्मच होता, ब्रह्मदेवच होता, आणि त्याचं इतकं महात्म्य मोठं होतं. खरं फक्त कुक्कुटावर बोलायला अर्धा तास आहे बघा. तर आजही त्याचं स्मरण केलं असता त्याच्या स्मरणानं कुस्वप्न सुस्वप्न होतात. आणि त्याचं वैशिष्ट्य होतं की ते स्वतः आपल्या मातापित्यांची सेवा करत होते. त्यांनी कधी गंगा नदी पाहिली नव्हती, कधी ते काशीला गेलेले नव्हते, पण त्यांचं एवढं थोर महात्म्य होतं की गंगा, यमुना, सरस्वती 3 नद्या भल्या पहाटे रोज त्यांच्या आश्रमात येऊन झाडलोट करायच्या, सडा संमार्जन करायच्या, आणि त्यांच्या जलात स्नान करणाऱ्यांची सगळी पातकं धुवून टाकायच्या. आता तो पुंडलिकही त्या कुक्कुटांच्या आश्रमात येतो योगायोगानं, म्हणजे जास्त नाही सांगत आता. आणि मग तो त्यांना विचारतो की काशी किती दूर आहे हो. तो म्हणतो मला माहिती नाही, मी काशीला कधी गेलोच नाही, गंगा कुठे आहे मला माहितीच नाही. हसायला लागला. पुंडलिकानं थट्टेत काढलं त्यांना आणि म्हणतो की तुझं जीवन एवढं आश्रम बांधून सगळं व्यर्थच आहे म्हणतो. पण आश्रमात सगळी शांतता झाली, आणि त्यावेळेला पुन्हा त्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन आश्रमात आले, आणि त्या अत्यंत मलिन आणि कुरूप दिसत होत्या. पुंडलिक जागा झाला आणि त्या तिघींना भावून तो भयभीत झाला. आणि पुन्हा तुम्ही कोण आहे विचारतं, तर त्या सांगतात की आम्ही असं या मुनींच्या आश्रमात सडा संमार्जन का करतात, तर आम्ही करतो का तर म्हणे सगळे पवित्र होतात इथं आल्यानंतर. आणि एक म्हणतात की त्यांच्यासारखी मातापित्यांची जो सेवा करतो ना तो श्रेष्ठ ठरतो. आणि आम्हाला आमच्या इथं तू थांबू नकोस, कारण तुझा विटाळ होईल आम्हाला, कारण हे ना मातापित्यांची निंदा केलेली त्यांना माहिती आहे. म्हणून म्हणतात उठ उठ. पुन्हा तो म्हणतो मी पतित आहे, मला उद्धार करा, मला सांभाळून घ्या. आणि मग त्या म्हणतात की उठ, तुझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे, म्हणून तू या जन्मी जरी पातक केली असशील तरीसुद्धा तुला सगळं पाप आता या कुक्कुटांच्या आश्रमात आल्यामुळं नष्ट झालेलं आहे. आणि म्हणून त्यानं सूर्यापेक्षासुद्धा तुमचं तेज जास्त आहे. तो म्हणतो तुम्ही कोण आहात. मग त्यांनी सांगितलं आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहोत, आम्ही कुरूप होतो, पण इथं या ऋषींच्या दर्शनामुळं आम्ही सुंदर बनतो, आणि ब्रह्मदेवसुद्धा या ऋषींना वंदन करतात वगैरे असं त्यांचं सांगितलेलं आहे. तर आईवडिलांची सेवा याहून थोर पुण्य नाही. आणि आईला केलेला एक नमस्कार हा 3 पृथ्वी प्रदक्षिणा किंवा 2 लक्ष काशी प्रदक्षिणा केल्याचं समान आहे. मला त्याच वेळेला गणपतीची आठवण झाली की त्यांनी जे मातापित्यांना प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं त्याला पुण्य मिळालेलं होतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर आणि मग सांगतात त्या की यम त्याला दंड देतो जो मातापित्यांना छळतो त्यांना, आणि म्हणून पुंडलिक रडायला लागला. आणि त्यानं मग सगळी पापं जी मी केली आहेत, मी दुराची रे आहे, पण मला गंगेचे पाय धरले आणि मला याच्यातून मुक्त करा. मग लक्षात आलं, त्यांनी क्षमा मागितली. आणि मग पुढच्या जन्मी आता हा मुचकुंद जो पूर्वीचा होता ना तोच पुंडलिक आहे. आणि त्यावेळेला भगवंत म्हणालेले असतात त्याला की पुढच्या जन्मी मी तुझ्या घरी तुला भेटायला येईल. आणि म्हणून आता भगवंत आता तो चांगली सेवा करायला लागला. भगवंतावरला त्याचे एवढं प्रेम निर्माण झालं की तो त्याला भेटायला आलेला आहे. आणि आपल्याला ते गीत माहिती आहे, मला ते थोडक्यात आता म्हणावं लागेल, कारण मला खरं प्रदक्षिणेचंही वर्णन सांगायचं होतं आणि ताकपिठ्या ह्याचं पण वर्णन करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. चुरता चुरता चरण आईचे, चुरता चुरता चरण आईचे, भक्त करी मग स्मरण प्रभूचे. कौतुक पाहत मातृप्रीतीचे पंढरी राव उभा पाठी,
थांबला देव वाळवंटी. सगळी कडवं छान आहेत, पण मी आता फक्त शेवटचंच म्हणते. देवाओ येथून उठू कसारे, देवा येथून उठू कसारे, जागी होतील माता पितरे, शब्दाविण हे सांगू कसारे. फेट फेकली वीट हरीसाठी, तांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. आणि हा पुंडलिकासाठी भेटायला आलेला त्याच्या आईवडिलांच्या सेवेवर किंवा प्रेमावर प्रसन्न होऊन त्यांनी सांगितले श्रीकृष्णाने की कलियुग सुरू झाल्यानंतर 100 वर्षांनी भीमा नदी इथं येईल आणि तुझा आश्रम पावन करील. त्रैलोक्यातील सगळी तीर्थ 2 प्रहरी इथे येतील आणि माझ्या दर्शनानं प्राणीमात्रांच्या ठिकाणी भक्तिज्ञानाची वाढ होईल. तर त्यांनी वीट फेकली. जेव्हा आईवडील शांत झोपले तेव्हा त्यांनी येऊन भगवंताला नमस्कार केलेला आहे आणि म्हणतो की मी तुम्हाला या विटेवर वीट टाकलेली आहे, तर याच्यावर हेच माझी सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि मला काहीतरी वर द्या. म्हणून ते सांगत आहेत की पंढरी क्षेत्र हे पंढरपूर या नावानं जे आज प्रसिद्ध आहे, ते विठ्ठल किंवा विठोबा या नावानं जो विटेवर उभा आहे त्यासाठी हे प्रसन्न झालेलं आहे. पुढेही त्रिपुराचा वगैरे वध आहे. वज्रधार मगाशी सांगितलं की दिंडीर वनात पुन्हा एक इंद्राचीच कथा आहे त्या ठिकाणी. आणि वृत्रासुरानं कठोर तपश्चर्या केलेली होती, पृथ्वी डळमळायला लागलेली होती, इंद्र घाबरलेला होता. आणि मग एका भिल्लाला त्यांनी सांगितलं की तू या वृत्रासुराचा वध कर, आणि त्या भिल्लानं त्याचा वध केलेला आहे 3 हात्यारेने म्हणा किंवा 3 गोष्टींनी. आणि मग वृत्रासूर खूप घाबरला, कारण वृत्रासुरानं प्राण सोडता सोडता त्याला अशी त्यानं हे दिला होता, शाप दिलेला होता की तू वीट बनवून दिंडीर वनात पडशील. आणि ती वीट, मला एवढंच सांगायचं की ती वीट, आता त्याच्याबद्दल खूप आहे की इंद्राला त्यांनी शाप दिलेला होता आणि इंद्र त्या ठिकाणी वीट होऊन पडलेला होता, तर तीच वीट पुंडलिकाच्या घरात होती. आणि ती वीट म्हणजेच त्याचं वज्रधर इंद्र, किंवा ती वीट म्हणजेच त्याचं जे शस्त्र होतं ते आहे. तसंच चंद्रभागा ही तीर्थमूर्ती आहे, क्षेत्रमूर्ती आहे. आणि पुंडलिक व लक्ष्मीतीर्थ असे त्रिकोणात्मक यंत्र आहे. पंढरपूर ही दक्षिण द्वारका आहे. किती सांगावं, भूवैकुंठ म्हणलेलं आहे त्याला. द्वारकेचं सगळं वैभव एका ऐश्वर्य ह्या पंढरपुरात आलेलं आहे. आणि श्रीकृष्णानं द्वारका समुद्रात बुडवली, पण पंढरीचं मात्र आजही तो रक्षण करतो आहे. आणि पंढरी त्यानं सुदर्शन चक्राकार धरलेली आहे. म्हणून तिला मगाशी जे सांगितलं तसं, किंवा पंढरीचं विठ्ठल भक्तांचं हे माहेर घर आहे असं म्हटलं जातं. या चंद्रभागेबद्दलही तिला चंद्रभागा का म्हणतात याच्याबद्दलही खूप छान वर्णन आहे. चंद्रभागा स्वरूपात जर आपण सरोवरात म्हणजेच नदीमध्ये स्नान केलं आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर आपली सर्व जन्मीची पापही नष्ट होत असतात. पार्वतीनं त्याबद्दलही प्रश्न विचारलेला आहे की एकदा चंद्र लपत लपत बृहस्पतीकडे आलेला होता आणि त्याच्या हातून गुरुपत्नीचा हे केलेला शाप त्याला लाभलेला होता. त्यामुळं त्याच्यातून दूर होण्यासाठी त्याला हे रूप मिळालेलं होतं. तसंच हे क्षेत्र म्हणून सगळ्या प्रकारची क्षेत्र, इथं किती प्रकारची क्षेत्र आहेत. अक्षरशः ब्रह्मतीर्थ, कलशतीर्थ, बलतीर्थ, पितृतीर्थ, चक्रतीर्थ, रामापती तीर्थ, शंखतीर्थ, गदातीर्थ, कल्हारतीर्थ अशी असंख्य तीर्थ आहेत. आणि त्या तीर्थक्षेत्री आपण राहिलो तर आपल्याला खूप छान काय म्हणूया मुक्ती मिळते. आणि तिथं आता आपल्याला मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता की आपण प्रदक्षिणा करतो ही कधी आम्ही केलेली नव्हती आणि आम्ही असंच आदल्या दिवशी दर्शनाला म्हणून निघालो. पण मी म्हटलं आपल्याला प्रदक्षिणा मिळालेली नाही, तर मी त्या प्रदक्षिणेचं थोडं सांगते तुम्हाला की खरं म्हणजे प्रदक्षिणेचा मार्ग त्या चौफाळ्यापासून सुरू होतो आणि तिथे एक कृष्ण मंदिर आहे. कृष्ण मंदिरापासून
लगेच पुढं थोडं गेलं की ज्ञानेश्वर मंदिर, तिथेच नाथांचं मंदिर आहे. पुन्हा पुढे दत्त मंदिर आहे, त्या दत्त घाटावरही आम्ही गेलो होतो. तांबडा मारुती आहे, उद्धवाचं मंदिर आहे, मुक्ताबाईचाही मठ आहे, ती सगळी आम्हाला पाहायला मिळाली. आणि पुढे मग सोपान महाराजांचंही मंदिर आहे. नंतर सहकार चौकामध्ये चंद्रभागेत स्नान आणि पुंडलिक दर्शन हे आपण करत असतो. आणि नामदेव मंदिर आहे, मुखदर्शन. आता सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा दर्शन घ्यायचं, खरंच त्या नामदेव आणि या चोखामेळांची जी कथा आहेत ना, किंवा त्यांचं जे काय म्हणूया आपण आत्मसमर्पण आहे भगवंतासाठी, ह्याच्या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत. पण त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. त्याच्यानंतर शेवटी पुढे बंकट स्वामींचं एक मंदिर होतं आणि कालिका देवीचं मंदिर होतं. आणि 2 दत्त होते, एक विप्रदत्त मंदिर आणि एक मुख्य, म्हणजे नेहमीचा जसा दत्त असतो तसं. इतकी लोकांची छान आराधना चाललेली होती बघा, रात्री 10 वाजतासुद्धा. पुढे आम्ही काळा मारुती, जसा तांबडा मारुती तसा काळा मारुतीनं तिथे ती प्रदक्षिणेची सांगता होते. पण दुसऱ्या दिवशी मग आम्ही पुन्हा त्याच चौफाळ्यापर्यंत गेलो, कृष्ण मंदिरापर्यंत गेलो. कारण त्या दोन्ही दत्त मंदिरात मला पुस्तक समर्पित करायचं होतं. आणि त्याच वेळेला तनपुरे महाराजांचा मठ पाहिला. तिथेही छान 12 ज्योतिर्लिंग आहेत. तुलसी उद्यान सगळ्यांना माहिती असेल, ते इतकं सुंदर केलेलं आहे की सगळ्या संतांचं आपल्याला दर्शन तिथं होतं. तसंच गजानन महाराज मंदिर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि गोपाळपूरला जनाबाईचा संसार, आणि गोपाळपुरात सगळ्या गोपाळांचं हा विठुराया तिथे येत असतो. आणि विष्णुपद कैकाडी महाराज राहिले. हो, कैकाडी महाराजांचा मठही आपल्याला पूर्वीपासून आहे, तो माहिती असेल. आता विष्णुपद आणि गोपाळपूर ही 2 ठिकाणं खूप महत्त्वाची मानली जातात. तर त्या शिळेला विष्णुपदांकिता शिळा किंवा पदांकिता शिळा असं म्हणतात. का बरं? तर तिचं दर्शन घेतलं तर माणसाची सगळी पातकं नष्ट होतात. पण एक बिंदू तीर्थ, जे मगाशी सांगत होते मी, बिंदू तीर्थाच्या बाजूला दक्षिणेला एक विहीर आहे आणि ती रत्नमय पाषाणांनी बांधलेली आहे. आणि विहिरीचं पाणी अमृतासमान आहे. आणि तिथं स्नान केलं किंवा ते तीर्थ सेवन केलं तर आपल्या पापांचा नाश येतो. आणि असं म्हणतात की मध्यरात्री तिथे किन्नरांच्या गायनांचे मंजूळ स्वर ऐकू येतात. तसंच एक शिळा आहे, त्या शिळेवर विष्णूच्या पायांच्या खुणा आहेत आणि त्या शिळेला विष्णुपदांकिता शिळा असं म्हणतात. आणि तिचं दर्शन जर घेतलं तर आपल्या पातकांचा नाश होतो. आणि 5 कोटी देवता तिथे मध्यरात्री आरती घेऊन येत असतात. मध्यरात्री अद्भुत अपूर्व असा सुवास पसरतो आणि पांडुरंगाला 20 कोटी देवता ओवाळण्यासाठी मध्यरात्री येतात. आणि तो सुवास सगळीकडे पसरतो. आत्ता सांगितलं तसं. त्याच्या ईशान्याला लक्ष्मी तीर्थ आहे. प्रल्हाद, नारद, भीष्म, विभीषण, हनुमंत, बळी, ध्रुव हे या तीर्थक्षेत्री तप करतात. आणि त्याच वाळवंटात पाषाण शंखचक्राकार आहे. असा हा तीर्थक्षेत्राचा महिमा शंकरांनी सांगितलेला आहे. खरं म्हणजे खूप सांगायचं होतं, पण मला एक नवीन, जे मला अनुभव जो आला ना, तो सांगण्यासाठी मला जर 10 मिनटं दिलीत तर मला ताकपिठे विठोबाचं जे चरित्र आहे ते थोडक्यात एक सांगायचे. आणि मग मी माझ्या वाणीला विराम देईन, कारण वेळेत उरकणं हे माझ्याच्यानं तसं थोडं झालं नाही. पण आत्ता जसं सांगितलं की राधा ही पूर्व आयुष्यातली जी राधा होती, तशीच नाथ महाराजांच्या काळाच्या वेळेला पंढरपूरच्या होळकर वाड्यामध्ये किंवा होळकर संस्थानाच्या वाड्यात एक जुना ऐतिहासिक हस्तलिखितांचा संग्रह आहे. आणि त्या ठिकाणी भगवत कृपेनं सगळी चरित्र प्राप्त होतात. आता ही भारतभूमी ही भगवंताची लीलाभूमी आहे. आणि ताकपठ्या विठोबा, मला हे माहितीच नव्हतं की आपल्याला भगवंताच्या म्हणजे विठोबाच्या चरणकमलाची जर दर्शन मिळालं नाही आणि आपण मुखदर्शन घेतो सगळेजण भरा, तर त्या ताकपिठे विठोबाला जावं, त्याच्या इथे चरण दर्शन मिळतं. आणि तुम्हाला जे काही वाण वगैरे जे द्यायची असतील ती तुम्ही देऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर आम्हाला ते जरा बरं वाटलं आणि म्हणून आम्ही त्या ताकपिठे विठोबाला गेलो. इथे 5 वाजताच दर्शन आधी स्नान केलं, त्या पुंडलिकाचं लांबूनच दर्शन घेतलं आणि मग मुखदर्शन घेऊन आम्ही ताकपिठे विठोबाला गेलो. तर तिथे भली मोठी रांग होती.
पण ते मंदिरच उघडलेलं नव्हतं. आणि नामदेव अण्णांची सहधर्मचारिणी एक त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी एकनाथांच्या काळाच्या वेळेला नामदेव अण्णा म्हणून होते आणि त्यांची सहधर्मचारिणी या नात्यानं रमा म्हणजे ही पूर्वीची आपल्याला ज्या माहिती आहेत की 8 हे असतात भिन्न भिन्न काय म्हणायच्या गोपिका म्हणू किंवा तर त्यांच्यापैकी एक अशी ही रमा पुनर्जन्म घेऊन आलेली असते आणि त्या नारायणांची नामदेव अण्णांची सहधर्मचारिणी झालेली असते. पण ती पूर्वीची व्रजविहारिणी आहे आणि त्यामुळे यमुना काठचे गोपीचे बालकन्हैयावर असलेले सगळं अंतरीचं प्रेम घेऊन ती चंद्रभागेच्या तीरावर आलेली होती. तिच्या वाढत्या वयाबरोबरच तिचं अंतरंग सतत त्या भगवंतासाठीच प्रफुल्लित असायचं. ती पहाटे जागी व्हायची आणि कुठून तरी तिला दुरून मुरलीचे स्वर येत आहेत असा सारखा भास व्हायचा. हंबरणाऱ्या गाईच्या पाठीवरती प्रेमानं थाप मारायची. दोहन करताना सुद्धा ती गीत म्हणायची. म्हणजे आत्ताच्या काळातली ही 400-500 वर्षापूर्वीची गोष्ट. तर आरतीच्या वेळी कन्हैया हा नटवर असल्याचं जाणून त्याच्या कटीवर हात असलेल्या वेगळ्या रूपाकडे पाहून ती कधीकधी गंभीर व्हायची. आणि आता नवऱ्या म्हणजे ह्यांच्याशी नामदेव अण्णांशी तिचं विवाह झालेला आहे, पण त्यांना थोडीशी आत्मिक काहीतरी सामर्थ्य होतं आणि त्यामुळे तिचे हे जे काही सगळे भाव आहेत हे त्यांना काही अवास्तव वाटत नव्हते. आणि ते मधून सगळं पाहायचे तिच्याकडं की तिच्या मनामध्ये सारखा हा बाळकृष्ण पूर्वीचा आता जो विठोबाला ते रोज जायचे, त्याची पूजा करायचे आणि सगळी तयारी ती करून द्यायची, पूजेची तयारी करून द्यायची. झोपेत म्हणजे पडल्यासुद्धा तिच्या डोळ्यासमोर सतत हा गोपाळकृष्ण किंवा विठ्ठलाचंच तिचं नामस्मरण म्हणण्यापेक्षा त्याचंच चिंतन चालू असायचं. त्याच्याशी जवळचं ती नातं जोडण्याचा प्रयत्न करायची. आणि ही साधी पत्नी नाही तर ही देवता पत्नी म्हणून आपल्याला लाभलेली आहे म्हणून त्यांच्या लक्षात येतं. एका पहाटे ते विठ्ठल मंदिरात काकड आरतीनंतर देवाची पंचामृती पूजा करत होते आणि रमा त्यांच्या मागे उभी होती, पण तिच्या हातात लोण्याचा गोळा होता आणि तिच्या ओठांची किंचितही हालचाल न होता ती मध्यमेतून म्हणजे गात म्हणतीये त्या देवाला, म्हणजे घ्या देवा लोणी साखर आणि हे तुझ्यासाठी मी ताजं लोणी आणलंय असं सगळं त्याला सारखी म्हणत असते. त्याच्या गालाला लोणी फासते आणि तरीच त्याचं जे सौंदर्य आहे ते ती पाहत असते. आणि ती परत त्याला म्हणते की तू व्रजात सोडून इथं का दूर आलायस, मी तुला कशी रे विसरेन काना. आणि चटकन ती तोंड उघड आणि लोणी खा असं ती सारखी त्याच्याकडे म्हणत असते. म्हणजे त्या रमेच्या स्वरूपात विहारिणी अशी ती त्यावेळची त्याची सखीच होती श्रीकृष्णाची. आणि ती हळूच नंतर भानावर येते आणि मग त्या लक्षात येतं तिच्या मालकांना नामदेवांना. आणि ते मध्यान्हीचं भोजन करत असताना सुद्धा ही जरी पाकसिद्धी करत असली काही करत असली तरी सगळं तिचं लक्ष त्या गोपाळकृष्णाकडेच किंवा विठुरायाकडेच. मग एक दिवशी मात्र ती वाट पाहती आणि ते 4 दिवस आलेच नाही. सायंकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला, तिसरा तिनंही स्वतः अन्न ग्रहण केलं नाही, काही केलं नाही. गाईचंही धार काढली नाही, देवळातही गेली नाही आणि सोफ्यावरच्या भिंतीला डोकं टेकून राहिलेली होती. आणि एकदम ती भावमग्न झाली आणि रात्रंदिवस ती एकच चिंतन होतं त्या हृदयेश्वराचं म्हणजे भगवंताचं. आणि मग एकदम तिला आवाज आला, राधे राधे. तिला वाटतं आपल्याला भ्रम होतोय, दुसरं कोणीतरी बोललं असेल. डोळे उघडून पाहते तर पूर्वीचा परिचित असलेला तो भगवंताचा चेहरा. आणि पुन्हा तो म्हणतोय की अगं तू. ती त्याला विचारते तू. हो म्हणे हो. तू माझ्यावर रुसलीस का. ती म्हणते आता कशाला आलास मला त्रास द्यायला. नाही गं, मला खूप भूक लागलेली आहे. मला हा प्रसंग फार भावला आहे बरं का. आणि तिच्या कानावर स्पष्ट उच्चार आला. तिनं पाहिलं तर बालस्वरूपात तो पुन्हा तिथे आलेला होता. ती म्हणते तुला आणि भूक, खोटारडा कुठला. मग ती तिला तळमळून सांगतोय 4 दिवस मी काही खाल्लेलं नाही, मला खूप भूक लागलेली आहे. ही म्हणते मीही खाल्लं नाही, प्यालेलं नाही, चूलसुद्धा पेटवलेली नाही आहे. माझा घरचा जो माझा हे आहे काय म्हणू पती देव आहे तर तोच घरी नाही आहे. मग मी त्यांची वाट बघती आहे. तू कशाला आलायस. तो पुन्हा ते सांगतो अगं मला खूप खूप भूक लागली आहे म्हणून आलो आहे. अगदी रडू आल्यागत तो चेहरा, बालमूर्ती ती रडवेली झालेली आहे.
मग ती म्हणती खरंच का रे? मग म्हणे काय देऊ मी तुला? तर म्हणे मला ते ताकपीठ दे ना. भगवंताला ताकात पीठ घालून जे केलेलं असतं ना, आपण लाईचं पीठ वगैरे म्हणतो तसं ते दे ना. तर ती म्हणती ताकसुद्धा शिळं आहे रे, मी शिळं कसं देऊ? तर म्हणे लोणी तर असू दे, लोणी तर तू खाऊनच टाकलेस, बरोबर आहे. मग आता ती ताक लाह्याचं पीठ कालवून देते आणि तेच खाऊन तो तिथून अदृश्य होतोय. मग तिच्या बोलण्याकडे लक्ष नेता त्याच क्षणी म्हणजे तो प्रसन्न वदनानं अजून हवंय का तर नाही नको म्हणतो आणि क्षणार्धात तो अंतर्धान पावलेला. आता ती अशीच शय्येवर पडून राहिलेली होती आणि तेवढ्यात तिचे ते पतिदेव आलेले आहेत. ते आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही एक सर्वसामान्य स्त्री नाही आहे, ही पुराण काळातली म्हणजे त्या भगवंताच्या काळातली त्याची ही सखी आहे. आणि तो 4 दिवस असा संन्यास घ्यायला, जसं विठ्ठलपंतांनी संन्यास घ्यायला गेले होते तसं यांनाही वाटतं की मग मी आता या संसारात कशाला रमू, ही तर एक वेगळीच आहे ना, म्हणजे पूर्वजन्मीची ही सखीच आहे ना कृष्णाची, मग आता माझ्याबरोबर संसार कसा करायचा? तर तो म्हणतो की मी तुला ओळखले, तू पूर्वजन्मीची ही देवता आहेस आणि माझ्याच भाग्यात आलेली आहेस, पण आता तुझी सेवा किंवा तुझी साधना तू करत राहा. ती म्हणती नाही, ह्या जन्मीत मी तुमची पत्नी आहे, तर वाडवडिलांची पुण्याई थोर म्हणून विठोबाची भक्ती फळाला आलेली आहे आणि तुमच्या मनातलं सगळं काढून टाका. तुम्ही गृहस्थी आहात, आपण गृहस्थीच राहा. आणि संन्यासी काही ते विठ्ठलपंतसुद्धा जरी संन्यासी झाले होते, गृहस्थीनंतर झाले, पण म्हणे हा भागवत धर्माचा प्रचार आहे, तो तुम्ही करा आणि वंशपरंपरेनं हे करत राहू द्यात. मग नंतर पुन्हा ते दोघं संसार करतात, त्यांना मुलगा होतो, त्याचं नाव भाऊ का दादा असं काहीतरी ठेवतात. त्याचंही लग्न झालं, 5व्या-10व्या वर्षीच पूर्वी लग्न व्हायची. त्याची जी पत्नी झाली ती राधा झाली. तिलाही या दोघांनी समजावून सांगितलं की या विठ्ठलाचं सगळं ताकपिठाची वगैरे कशी सेवा करायची, ताकपीठ द्यायचं आणि हे सगळं त्यांचं चालू असतं. आणि खूप दिवसानंतर मग आता मात्र ते नारायण जातात, संन्यास घ्यायला जातात, पण पुन्हा खूप दिवसानंतर ते अचानक मध्यरात्री परत येतात. तर ती जी राधा आहे ती ओळखते की त्यांचा जरी तो पोशाख सगळा वेगळा झालेला असला तरी सगळे त्यांचं औक्षण करतात, आनंदानं त्यांचा स्वीकार करतात. आणि कर्नाटकातून उत्तरेत त्रिस्थळी यात्रेला जसं मोठा जथा जातो तर हा पंढरीस दर्शनासाठी आलेला होता आणि त्यातले बरेच यात्रिक हे नामदेव अण्णांच्या परिचयाचे होते आणि त्यामुळे पितरांची श्राद्धे वगैरे करा वगैरे ते सगळं सांगतात. विचारांना आवडलेला होता आणि परत आल्यानंतर काहीच क्षणात या रमेनं आपलं म्हणजे त्या भगवंताची आराधना करतच ती शांत झालेली आहे. घरात सगळा आनंदी आनंद आहे, ते आल्याच आनंद आहे. आणि नंतर त्यांनीही अशीच पुन्हा आपली समाधी घेतली म्हणा किंवा असं ते त्या ठिकाणी जशी माघसुदी वीजशक म्हणजे 1530 साली ते त्या ठिकाणी शांत झालेले आहेत. खूप मला ताकपिठ्या आणि आजही तिथे इतकी गर्दी असते, इतकी हसत मूर्ती आहे बघा. आणि त्याच्या शेजारीच मात्र ती रमा किंवा आपण म्हणूया रुक्मिणी आहे. खूप सुंदर असं ते ताकपिठे विठ्ठलाचं महत्त्व आणि खूप आहे त्याचं अजून डिटेलमध्ये, पण मला सांगायला तसा वेळ कमी पडलेला आहे. मला महत्त्वाचं सांगायचं होतं, तो एक शेवट करायचा आणि खरंच ते राहून गेलं हो. काका पण म्हणालेले होते की समर्थांना इच्छा नव्हती तरीसुद्धा ते जे विठुरायाच्या दर्शनाला त्यांना कोणीतरी नेलं. आता त्याचा उल्लेख ते वाक्यनिशी टिप्पणात वगैरे खूप आहे. तर काही कारणाने ते चाललेले असताना एक असाच म्हणजे विठुरायाच एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्यांना म्हणतो आणि म्हणतो की चला ना माझ्याबरोबर तिकडे. तर ते म्हणतात मी नाही, विठुराय वगैरे मला नको आहे. आता खरं म्हणजे ते डिटेल सांगून मला सुरुवात तिथून करायची होती, पण मी पांडुरंगाष्टकापासून केली. ते म्हणतात नाही नाही, समर्थ म्हणतात आम्हा नाही चाडते कोणा एकाची, दृढ राघवाची कास धरू, आम्ही दुसऱ्या कोणाची. आणि ते तुसड्यासारखी उत्तर देतात. ते सारखे सांगतात अहो चला माझ्याबरोबर चला, मी थकलेलो आहे, मला तुमची सोबत होईल. आणि असं करून त्यांनी काही दिवस त्यांना तिथं ठेवून घेतलेलं आहे. ते स्वतः बरं का, म्हणजे ते विठुराया स्वतः
त्या म्हणजे त्या विठ्ठल भटांनी त्यांची उष्टी काढावीत, सगळं यांना करून द्यावं. मग परत आधी ते म्हणतात तिथे एक मारुती आहे, मारुतीला भेटायला तरी चला. आणि त्या निमित्तानं ते आलेले आहेत. नगर प्रदक्षिणा आत्ता जशी सांगितली तशी प्रदक्षिणा करताना मारुतीरायाचं ध्यान करतात आणि साक्षात मारुती तिथं प्रगट झालेला आहे. समर्थांनी प्रार्थना केल्यावर मारुतींनी पांडुरंगाला विनवले आणि मग पांडुरंग तिथे रामरूप दिसायला लागला. जेव्हा समर्थ गेलेले आहेत त्यावेळेला समर्थांना तिथे विठ्ठल दिसलाच नाही आणि म्हणून त्यांनी जे काव्य म्हणलंय त्यांनीच आपण शेवट करूया. इथे का रे उभा श्रीरामा, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा. चाप बाण काय केले, चाप बाण काय केले, करकटावरी ठेविले, करकटावरी ठेविले. कारे धरिला सिंह बोला, दिसे वेश पालटला. इथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा. काय झाली अयोध्यापुरी, येथे बसविली पंढरी. काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा. इथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा. काय केले वानर दळ, येथे मिळविले गोपाळ. दिसे हनुमंत एकला, हाका सैन्यातून फुटला. एकटाच हनुमंत कसा आला, सैन्यातनं फुटलाय, काही कल्पना मला फार आवडली. काय केली सीताबाई, येथे राही रखमाई. रामदासी जैसा भाव, तैसा झाला पंढरीराव. इथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा. आणि खरं पांडुरंगाची आरती समर्थांनी 2 आरत्या सुंदर रचलेल्या आहेत, त्याही वाटलं होतं म्हणाव्यात, पण आता तुम्ही म्हणाल तर, नाही तर मग थांबूया आपण इथे. खरं नामदेव काय म्हणायचं, तुकाराम आणि जनाबाई किंवा चोखामेळा यांचाही काही उल्लेख करायचा होता, पण माझं थोडंसं काय म्हणूया नियोजन करण्यात माझं चुकलं आणि सुरुवातीलाच मी जास्त वेळ आपल्या पांडुरंगाष्टकामध्ये घेतलेला आहे. पुन्हा कधीतरी आपण म्हणूया. पण फार सुंदर अशा आरत्या आहेत समर्थांनी रचलेल्या आणि त्यासुद्धा खूप सुंदर आहेत. पण आपण त्या भगवंताला पुन्हा एकदा वंदन करते आणि समर्थांच्या आरत्यांचा कधीतरी आपण पुन्हा अभ्यास करूया. त्या तुकारामांच्या जीवनात घडलेला प्रसंग कसा आहे हो, त्या विठुरायाने त्याला कसं, म्हणजे किती ठिकाणी ह्या संतांना विठुरायानं आपलंसं केलेलं आहे, आपलंसं संतांनी त्याला केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पितरांच्या साठी काही घरात नसताना विठुरायानं तुकारामांचं रूप घेऊन सगळं साहित्य आणून त्या पितरांचं श्राद्ध केलेलं आहे. आणि खरे तुकाराम नंतर येतात आणि म्हणतात, हे बघ मी थोडेसे जोंधळे का गहू आणलेले आहेत. ती म्हणती झालं सगळं श्राद्ध, मग मगाशी कोण होते, तो विठुराय होता. तसं ती जनाबाई शोधायला जाते, तो विठुरायाच वेगवेगळ्या एका माणसाच्या रूपात येतो आणि म्हणतो, आत्ता तो गोपाळ रूपला होता, गोपाळपूरला होता, आत्ता तो या चौकात होता, आत्ता या ठिकाणी होता. आणि असं करत करत इतका दमवून टाकतो आणि विठ्ठलाच्या इथे येते. त्याच वेळेला तिला तो नामदेवच त्या म्हणजे विठ्ठलाच्या ठिकाणी नामदेवच दिसायला लागतो. ही जी एकरूपता या सगळ्या संतांनी सांगितलेली ती आपल्या ठिकाणी येऊया. समर्थांना सुद्धा हेच अद्वैतच आपल्या मनामध्ये ठसवायचं आहे, सगळ्या संतांना तेच ठसवायचं आहे. आणि या पंढरीच्या पांडुरंगाला आपण विनवणी करूया की आमच्या ठिकाणी सुद्धा असंच अद्वैत प्राप्त होऊ द्यात. धन्यवाद. ज्या काही त्रुटी असतील त्या मी माझ्या ठिकाणी घेते आणि ही सेवा
पांडुरंगाला, सगळ्या संतांना आणि आपणा सर्वांना अर्पण समर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.